अचानक पाहुणे आले. आपल्या घरात दूध संपलं. शेजाऱ्यांकडून उसनं दूध आणण्यासाठी काय नेतात? कप. साखर संपली, निघाला कप शेजारणीकडं. तूप संपलं, निघाला शेजारणीकडं. शेंगदाणे संपले, निघाला शेजारणीकडं. रवा संपला, निघाला शेजारणीकडं. तेल संपलं, निघाला शेजारणीकडं. दही संपलं, निघाला शेजारणीकडं. कप म्हणतोय मी. मी पण कपच सांगते, कप कप. अहो पुरुष मंडळी, या बशीला काही टेन्शन आहे का? बशी नुसतं लिस्ट देते पहा. बशीला काही मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन आहे का? बशीला काय किराणा भरावा लागतो का? अहो बशीला काही लाईट बिल भरावं लागतं का? बशीला काही बसचं भाडं द्यावं लागतं का? नाही, बशी नुसतं ऑर्डर देते. किराणा संपला, आणा. रवा संपला, आणा. दही संपलं, आणा. दूध संपलं, आणा. किराणा संपला, आणा. भाजी, आणा. कपाट, आणा. टीव्ही, आणा. चटई, आणा. गादी, आणा. मोबाईल, आणा. दुसरी बायको नको का? अहो या आना 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 म्हणता म्हणता माणूस केव्हा काना होतो हे त्याच त्याला कळत नाही. पण आमच्या संतांनी सांगितलं पहा, बायको म्हणजे काय? सुंदर भाव आहे पहा. वासना बायको शेजारी ना, झगडा घाली अति दारुण. वासना बायको शेजारी ना, झगडा घाली अति दारुण. तिच्या पायी नागवना, तिच्या पायी नागवना, घर बुडाविशी. वासना बायको शेजारी ना, झगडा घाली अति दारुण. ही वासना रूपी बायको, ही वासना रूपी बायको काय करते? हातामध्ये मुसळ घेते. मुसळ म्हणजे काय? आशा रूपी मुसळ, आकांक्षा रूपी मुसळ, इच्छा रूपी मुसळ, स्वार्थ रूपी मुसळ हातात घेते आणि आपल्या पतीच्या मागे लागते. हेच एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. आग बायको नको मारू, बायको मोठी, बायको मोठे. घेतलं मुसळा लागली पाठी. संत सांगतात की अशी मुसळ घेऊन नवऱ्याच्या माग लागणारी बायको श्रेष्ठ आहे का? तर नाही. तर कोण श्रेष्ठ आहे? जरा मोठ्या आवाजात सांगा, कोण श्रेष्ठ आहे? आपले म्हणणे आहे नवराच श्रेष्ठ आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठल रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा, अगोदर मी रामकृष्ण हरी म्हणाले नव्हते, त्यावेळेस हे महाराज मला म्हणाले, मी जर रामकृष्ण हरी म्हणाले असते तर माझ्या तोंडाला काय कुत्रं चावलं असतं का? आणि आता जर हे रामकृष्ण हरी म्हणाले असते तर ह्यांच्या तोंडाला काय खेकडा चावला असता का? असंच असतं. नाव ठेवी लोकाला शेंबुड्या महाराजांच्या. बाबा म्हणाले, मी नाही म्हणले. विठ्ठल. महाराजांनी अगस्ती लोपमुद्रेचा विषय सांगितला आणि महाराजांनी अभंगाचे प्रथम चरण घेतले. आबाबा बाबा बायको मोठी. अहो महाराज, आबाबा बाबा बायको मोठी पण तिच्याशिवाय दुनिया खोटी. अहो बायको शिवाय जगच नाही, तरी हे नवरे बायकोंनाच नाव ठेवतात. प्रत्येक अडचणीत
साथ देणारी बायको असते. मौत का तो सिर्फ नाम बदनाम है, मौत का तो सिर्फ नाम बदनाम है, वरना असली तकलीफ जिंदगी देती है. बीवी का भी सिर्फ नाम बदनाम है, बीवी का भी सिर्फ नाम बदनाम है, तकलीफ में असली साथ तो सिर्फ बीवी ही देती है. महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए, महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए. अरे भाई तालियां बजानी है तो ऐसी बजाओ कि हमें भी जोश आ जाए. आशा खाना खाना वाजवा ना मग टाळ्या उगाल्या मला तवानी वाजा का नको वाजे का नको वाजे का नको खाना खाना वाजल्या पाहिजे. जिथं जिथं टाळी वाजवण्याचा मौका मिळेल तिथं चौका मारल्याशिवाय राहायचं नाही. विठ्ठला विठ्ठला. प्रत्येक अडचणीत साथ देणारी बायकोच असते. तरी हे नवरे बायकांनाच नावं ठेवणार, बायकांना शिव्या देणार, बायकांना शाप देणार, ते विनाकारण शाप देणार. विनाकारण कोणी शाप दिला सांगते, लक्ष देऊन. पुराणातील कथा आहे. एक अहिल्या नावाची स्त्री होती, फार सुंदर, इतकी सुंदर का सर्व देव देवतांना ती फार आवडायची. काही जण मुळातच सुंदर असतात, काही जण बळच सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात फॅशन करून. तरुण तरुणी फॅशन करतील यात नवल नाही, काही म्हाताऱ्या सुद्धा फॅशन करतात. बरोबर आहे की नाही बोचरे महाराज? काजळच लावतीन, लिपस्टिकच लावतीन, आपल्या फराकीच काय घालतीन, केसच काय काळे करतीन. ते फाउंडेशन फेअर अँड लवली या म्हाताऱ्यानेच माग केली. एका मुलीला तिच्या मैत्रिणी रोज म्हणायच्या, अगं ही लिपस्टिक तुला खूपच छान दिसते, या लिपस्टिकने तुझे ओठ खूपच सुंदर दिसतात. पुरीची आजी रोज ऐकायची. त्या म्हातारीने एक दिवस विचार केला, खरंच या लिपस्टिकने ओठ सुंदर दिसत असतील का? चला आपण पण एक दिवस ट्राय करू ना, म्हाताऱ्याला सरप्राईजच देऊ. पोरगी गेली कॉलेजला. म्हातारीनं पोळीची पर्स उघडली, पर्स मधून काढली एक ट्यूब, लावली होटाला, पण ती होती फेविक्विकची ट्यूब. गेली उठ चिटकन. लागली म्हातारी बोंबलायला. म्हातारा पोरानं म्हातारी दवाखान्यात नेली, ऑपरेशन करून ओठ मोकळे करून म्हातारी घरी आणली. आणि जेव्हा म्हाताऱ्याला म्हातारीचा पराक्रम कळाला, म्हातारीला म्हणलं, आय चल इकडे ये, चल पोतान. आणलं पोत, बस पोत्यात. म्हातारी बसली पोत्यात. म्हाताऱ्यानं पोत्याचं तोंड मानलं ना, अशी म्हातारी कुत्रीच्या आणि धपा 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 अशीच अशी आणली पोत फाटूस. हे तिथंच होते बहुतेक तेव्हा, मदत करत होते ते पोट फाटूस तर म्हातारी आणली. फाटलेल्या पोत्यातून म्हातारी जे पळाली, अजून माघारी नाही आली. विठ्ठला फॅशन करू नये या मताचे मी मुळीच नाही. बदलत्या जमान्यानुसार माणसांनाही बदललंच पाहिजे, फॅशन केलीच पाहिजे, पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असलं पाहिजे. कारण आजकालची दुनिया ही फॅशनच्या नावाखाली फार नागवी होत चाललेली आहे. एका गीतकारानं फार सुंदर गीत लिहिलेलं आहे. छोड़ के दुनिया
अहिल्या मुळातच सुंदर होती. सर्व देवदेवतांना फार आवडायची. प्रत्येक जण म्हणू लागला, अहिल्या मला बायको म्हणून द्या, अहिल्या मला बायको म्हणून द्या. अलीकडे अशीच परिस्थिती निर्माण झाली. जो तो म्हणतो मला बायको द्या, मला बायको द्या, मला बायको द्या, मला बायको द्या. एका एका गावामध्ये 40-40 मुलं बिना लग्नाचे, बायकोच मिळाना, बसली बोंबलत. यांना तर मी बायको म्हणून मिळाले म्हणून यांचं बरं आहे, नाही तर हे पण तसेच बसले असते बोंबलत. यांना मी पसंत केलं म्हणून बरं आहे, नाही तर यांचं तर लय अवघड झालं असतं. अहो जनार्दन महाराज, आता तुम्ही सांगा कोणी कोणाला पसंत केलं. मी उगा म्हणलं नको स्कॉर्पिओच्या नादाला लागण्यापेक्षा जो आहे तो टमटम बी निघून जायचा. घेतलं बरं कोण. विडाला विडाला विडाला